नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन पुढल्या चॅनलवरती. तर आत्ता वाजले 7:30 आणि मी आलो आहे सौंदायला दूध घालायला डेअरीवरती. तर आता बघतो, जातो घरी. थंडी तर बेकार पडली आज. मी हाताचे ग्लोव्स वगैरे पण घातले, त्यात बेकार थंडी. आत्ता मी आलो घरी, कपडे वगैरे चेंज केले आणि आत्ता जातो मी गोट्याकडे. बेकार थंडी पडली आज. एकदा घरात गेलं ना आणि परत जर आतमध्ये गेलं, म्हणजे बाहेर आलं सॉरी घराच्या, की जाम थंडी वाजते रे बाबा, खतरनाक. जातो गोट्याकडे, कामं करायचे सगळी. तर आज वरती जायचा विचार होता, पण जरा तो घरी एक सुतार येणार आहे काम करायचे म्हणून, ते बेडचं, त्याच्यामुळे जायला नाही भेटणार. बघू, जर लवकर माझं काम नसेल तर मी जाईन. बघतो आता कसं करता येईल ते. ॲक्स तर आत्ता माझी सगळी कामं झालेत. इकडची गोट्याकडची गोटा वगैरे धुतला मी, आणि त्या आहेत ना, या दोघींना मी बांधून ठेवलं आहे. ह्या आहे ना, ह्या नसल्या ना तर बाकीच्या ज्या छोटी छोटी आहेत ना रेडकी, त्या सगळ्या रिटर्न येतात. ह्या घेऊन जातात, कारण यांना आहे ना रस्ते माहिती आहेत ना सगळे, तर हे लांब लांब दोघीजणी घेऊन जातात. त्याच्यामुळे यांना बांधून ठेवलं आहे. आता ते बरोबर येतील, अजून 1 तासाभराने ते रिटर्न येतील सर्व. तेव्हा परत बांधायला लागेल. ह्याच खूप चाप्टर आहेत, म्हणून यांना बांधून ठेवलं आहे. गवत वगैरे घातलं यांना पण, आणि त्या दुधाचे त्यांना पण घातले. तर आत्ता जातो घरी, कारण आज माझं काम लवकर झालं आहे सगळं. 10:30 वाजले, तसे जास्त नाही वाजलेत. तर आता बघू ती कधी येतील, तेव्हा आता परत यायला लागेल. बघतो. आणि ते सुतार काका पण येणार आहेत, ते जरा बेडचं काम करायचं म्हणून. तर बघतो आता आले आहेत का माहीत नाहीत ते, कारण बघितलं नाहीत मी जाताना वगैरे. बघतो आता. मी आलेलो मगाशी गोट्याकडे, ते ऊसाची पात बारीक करून घालायला त्याला खूप वेळ गेला माझा, कारण ते बारीक बारीक करून घालायला लागली म्हणून. तर डायरेक्ट टाकली ना तर ते खालचा जो ऊस असतो ना ते तसेच ठेवतात. टाकीवरचा जो हिरवा पाला आहे ना तेवढा फक्त खातात. तर मी या मशीनला इकडेच लावलं, तिकडे मागे बघा, जास्त लांब नाहीत. तर आता तो घरी ताण वगैरे लागले. चलो. तर नाही, यांना सोडून लावले बाहेर परत, कारण ओरडत होत्या म्हणून बांधून. आणि मागे आहेत चौघं छोटी छोटी, मोठे आहेत. यांना आता वाजले 5:30. मी चाललो आहे माझ्या डेलीच्या रुटीनला, म्हणजे दूध काढायला. पण आधी मी त्या मागाशी म्हशी सोडल्या ना 3 वाजता, त्या एकदा बघतो बाहेर का वाळाच्या त्या साईडला असल्यास तर घेऊन येतो जाऊन. बघतो कुठे भेटत आहेत का, कारण नाही तर कुठेतरी राहतील, येणार नाहीत रातभर म्हणजे आत्ता संध्याकाळी सोडलं म्हणजे कुठे जाणार नाही जास्त लांब, पण रात्री येतील. मग म्हणजे मी दूध वगैरे काढून गेलो ना की नंतर येतील. ती बघतो मी, जाऊन असल्यास तर मग घेऊन येईन. कसं काय ते, म्हणजे बांधलं की टेन्शन नाही. आलो तो हाळाच्या पहिलाडी, पण इकडे कुठे काय म्हैशी काय दिसत नाहीत. बाकीच्या लोकांची गुरं आहेत, पण आमच्या म्हैशी काय दिसत नाहीत. ते काय आता सांगायचं. आता बघू, आता संध्याकाळी आल्यात तर, नाहीतर काय उद्या परत शोधायला लागेल. मी त्यांना सोडत नाही. आई बोलली सोड म्हणून मी सोडलं. मला वाटलं रिटर्न येतील लगेच, पण कसलं काय काही खरं नाही बाबा. बघू आता रात्री आल्यात तर बांधेन, मग नाही तर काय उद्या शोधायला जायला लागेल परत. ऐसा सीन आहे भाई. चला मग, तोपर्यंत मी जाऊन त्या म्हैशींचं दूध काढून घेतो, म्हणजे टेन्शन नाही राहणार. पटपट आज जरा लवकरच गोट्यात आलं, तर लवकर आवरून घेतो काम. चलते फिर. पण इकडे सिनरी मस्त झाली एकदम. मी जिकडे आलो आहे तिकडे आता दाखवतो. तर आत्ता आम्ही चाललो आहे खाली नदीवर.
कारण म्हैशी इकडे कुठेच दिसत नाहीत. तर मगाशी सोडलेलं आहे मी. आता ती जातो, त्यांना शोधतो, बघतो आधी भेटतात का. भेटल्या तर ठीक आहेत. आणि मेन सीन काय आहे, ज्या 2 नवीन मोठ्या रेड्या आहेत ना, त्या कालपासून आल्या नाहीत. तर तो पण एक इश्यू आहे, त्यांना पण शोधायचं आहे. तर बघतो जरा ओरडून त्यांना, म्हणजे जरा आसपास असतील ना, ओरडल्यावर आवाज देतात. तर आता बघतो, जातो खाली आणि शोधतो. मी ना आता म्हैशी शोधायला आलेलो खाली नदीवरती. आणि मी काय बघितलं माहिती आहे काय, ते वॉटर असतात ना, वॉटर प्राणी, ते बघितले जस्ट. आई शपथ, ते इकडे कसे काय आले काय माहिती. म्हणजे ते मुंगसासारखे असतात ना, जे पाण्यात राहतात ते वाले. कमीत कमी ना 7 ते 8 आहेत. डेंजर रे. मी फर्स्ट टाइम बघितले, म्हणजे आमच्या नदीवर तरी येतात हे मला आत्ता समजलं. खतरनाक रे. माझ्या मोबाईलची तेवढं हे नाही, लेंथ नाही, तर मी तुम्हाला दाखवले, समोरच आहेत माझ्या. किती आहेत माहिती आहे, 1 2 3 4 5 8 आहेत, 8 टोटल. खतरनाक. मी छोटासा नॉर्मल एक एकाचा व्हिडिओ काढला आहे, कदाचित दिसलं त्याच्यात, तर दाखवेन तुम्हाला. भारी. पण असं मला जसं दिसलं ना, म्हणजे त्यांनी मला बघितलं, ते एकाने तर असे पायासो 2 पायावर उभं राहून माझ्याकडे असं ओरडत होता. खतरनाक. तिथेच आहेत ते समोर. फर्स्ट टाइम एवर मी वॉटर बघितला. वॉटर अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स. माझं आता जवळजवळ सगळं शोधून झालं आहे. सगळं म्हणजे आता आहे मी नवलुवाडीत, आमच्या नदीपासून नवलुवाडीत. इकडे पण बघितलं, इकडे पण नाही. परत ते कोलेकोंडीला त्या साईडला पण बघितलं. सोलिवड्यापासून असं पण इकडे कुठेच नाहीत म्हैशी. आता बघतो, घरी जातो, दूध काढायचा टाईम पण झाला आहे. कालच्यासारख्या रात्री आल्या तर बघू, नाहीतर काय उद्या दिवसभर शोधायला लागेल परत. म्हणून मी सोडत नाही यांना. जातो आता घरी. तर म्हशी काय भेटल्या नाहीत. मी आलो आता घरी आणि जातो आता दूध काढतो. कारण आता 5:30 वाजून गेलेत, म्हणजे 6 वाजलेच आता जवळजवळ बघायला गेलं तर. आणि आता दूध काढायला वगैरे उशीर होईल. तर हा व्लॉग मी इकडेच संपवतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.